साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगांव। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून तथाकथित IAS होणाऱ्या तथाकथित पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण झाली। खेडकर यांनी IAS पद आपल्या पदरी पाडून घेतलं होतं। खोडसाळपणे कागदपत्रांची फेरफार करून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची दिशाभूल केली। या प्रकरणी त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई देखील करण्यात आली। मात्र पूजा खेडकरांनी केलेला खोडसाळपणाचे हादरे आता हळूहळू नाशिक जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचलेत। नाशिक जिल्ह्यातील एका तहसीलदाराने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय सर्वात जास्त बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावरून चर्चेत असलेले शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आले। नाशिक जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी सुरू झाली। या चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या अनेक गुरुजींना लवकरच घरचा मार्ग दाखवला जाणार असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून बदली थांबवणं, एकाच जागेवर वर्षानुवर्ष कामकाज करणं अशी प्रकरणं उघड झाली होती। त्यानंतर काही प्रमाणात या प्रकरणांना आर्थिक देवाणघेवाणीनंतर ब्रेक लागल्याचं देखील बोललं जातं। मात्र तथाकथित IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा खोडसाळपणा आता नाशिकच्या शिक्षकांचे देखील अंगलट येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। संबंधित विभागाने केलेल्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत असलेले लाभार्थी, शिक्षक तसंच इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीला सुरुवात झाली। या प्रकरणी दिव्यांग उमेदवाराला प्रमाणपत्र सादर करणारा संबंधित कर्मचारी तसंच त्याला दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास संबंधित वैद्यकीय अधिकारी याला जबाबदार राहणार आहे। या सर्वांच्या चौकशीला सुरुवात होणार आहे। दरम्यान या चौकशीत आढळणाऱ्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे शिक्षक तसंच अन्य कर्मचारी यांना बडतर्फ करीत घरचा मार्ग दाखवला जाणार असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, नाशिक।